आंदोलनामध्ये आक्रमकता असते. आम्ही देखील याच आंदोलनामधून लहानाचे मोठे होऊन इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. परंतु कुठेतरी समजून घेण्याची भूमिका देखील असली पाहिजे. सरकारनं जर काम केलं नसतं तर मी आंदोलन समजू शकतो असतो. सरकार प्रत्येक गोष्ट मान्य करते. ओबीसीचं आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देखील सरकारनं दिलेलं आहे. इम्पेरिकल डाटा विक्रमी वेळेमध्ये गोळा केलेला आहे. तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. एखादी गोष्ट भडकवणं फार सोपं आहे, पण त्याच्यातनं तरुणांचं नुकसान होतं, तरुणाईचं नुकसान होतं हे देखील लक्षात घेतलं. तर त्या पत्रकार परिषदेचं लॉजिकच मला कळत नाही की जे आरक्षण दिलेलं आहे त्या सरकारमध्ये देवेंद्रजी आहेत आणि पहिल्यांदा मराठा आरक्षण जे दिलं ते देवेंद्रजींनीच दिलेलं होतं. ते हायकोर्टामध्ये टिकलं होतं, सुप्रीम कोर्टामध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी असेपर्यंत टिकलं होतं. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक मराठा समाजाचे प्रश्न सोडवलेले आहेत. मला असं वाटतं की या आरोपामध्ये कसलाही तथ्य नाही.